तसा जर भाग बघता तर गुलामनगरपासूनचा आणि खालचा म्हणजे सातारा रोड ते गुलामनगर हा कोणीही सांगेल की डेव्हलपमेंट भाग कसा आहे. म्हणजे मी एक जनताच मला समजतो आणि मी जेव्हा अडचणी जाणवतो हे मी लोकांना विचारण्यापेक्षा तुला काय त्रास होतोय का हे विचारण्यापेक्षा मला काय त्रास होते, मला काय जाणवतंय याच्यावर मी काम करत असतो. गुलामनगर ते बालाजीनगर हा जो पूर्ण भाग बघताल तर पूर्ण डेव्हलपमेंट आहे, विकसित आहे. लोकांना काय लागतं? प्रशस्त रस्ते लागतात. लोकांना काय लागतं? तर खड्डेमुक्त रस्ते लागतात. आणि धनकवडीचा भाग 2002पासून वंचित आहे ह्या मूलभूत सुविधांपासून ते आजपर्यंत वंचित. अजून काही जरी अडचण आल्या तर आम्ही तिथं काही विचार न करता आम्ही तिथं त्या लोकांच्या अडचणीला तिथं धावून जातो. कोणत्याही प्रकारच्या अडचणी असो, मग प्रशासन कोणतेही असो, पोलिसांचा असो, महानगरपालिकेचा असो, क्षेत्रीय कार्यालयाचा असो, कोणत्याही क्षेत्रातलं असलं, लोकांची अडचण म्हणणं हे आम्हाला पहिलं प्राधान्य देणं हे खूप गरजेचं वाटतं. आम्हाला त्यावेळेसही सांगण्यात आलं की अरे इलेक्शन लढवणं तुमचं काम नाही आहे आणि त्याला खूप पैसा लागतो. लोकांना वडापाव तरी चारायला लागेल. पैशाच्या लोभाला कुठेही थारा देऊ नये, कारण ही निवडणूक ही लोकशाही पद्धतीची आहे. लोक पैशाच्या आमिषाने मतं विकत घेतात, तर त्यांना जागा आज लोकशाही पद्धतीने त्यांना दाखवून द्यावी. नमस्कार. धुळपाटीच्या चावडीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, एक कालखंड असा होता ज्या काळात इतर राज्य करणारा राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, परंतु मात्र संविधान आलं आणि इथला मतदारच राजा झाला. तो स्वतः आपल्या हक्कानं, कष्टानं आणि आपल्या समाजसेवेच्या भावनेनं निवडून येऊ लागला. परंतु मात्र हळूहळू निवडणुकीचे प्रकार बदलले, तसतसं सर्वसामान्य माणूस या निवडणुकीपासून लांब जायला लागला हे आम्हाला पाहायला मिळालं. पण तिथं मात्र आजही इथली निवडणूक आपण प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेली आहे असं रोखठोक जरी म्हणत असलो तरी काही सर्वसामान्य माणसं समाजसेवेचं व्रत आणि वसा घेऊन या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. आज आपल्या चावडीवरती असंच एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे ज्यांनी सुरुवात अगदी शून्यातून केली. सुरुवातीला गॅरेजच्या व्यवसायापासून सुरू झालेला हा प्रवास आज थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका अधिकृत उमेदवाराच्या रूपानं येऊन ठेपलाय. मला वाटतं आज हेच तर लोकशाहीचा विजय आहे की जिथं सर्वसामान्य लोक ही नगरसेवक होण्याची स्वप्न पाहतात. एका गॅरेजवरती काम करणारा एक छोटासा कामगार, एक पेपर टाकणारा मुलगा सुद्धा स्वप्न पाहतो की मी इथला नगरसेवक होईन. हाच आपल्या लोकशाहीचा विजय आहे. आणि खरं तर आजचा हा मुलाखतीचा भाग विशेष असणार आहे, कारण आपल्या स्टुडिओमध्ये असाच एक व्यक्तिमत्व जे सर्वसामान्यांमधून वरती आले, ज्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न माहीत आहेत, जे सर्वसामान्यांसाठी झगडण्यासाठी तत्पर आहेत, ते आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. अर्थात आज आपल्यामध्ये आहेत प्रभाग क्रमांक 37 मधून अधिकृत उमेदवार माननीय श्री विजय क्षीरसागर सर. सर नमस्कार. तुमचं आमच्या चावडीवरती खूप सारं स्वागत. आता निवडणूक आली आहे, सगळीकडे निवडणुकीची धामधूम आणि चर्चा चालू आहे. तुम्ही प्रभाग क्रमांक 37 मधून जो आहे ते लोकांच्या सेवेसाठी निवडणुकीला उतरताय. काय सांगाल की या प्रभागाबद्दल, या लोकांबद्दल आणि या निवडणुकीबद्दल? प्रभाग क्रमांक 37 म्हणजे हा दक्षिण भाग येतो हे पुणे महानगरपालिकेचा. या भागाला तसं थोडंसं वंचितपणा जास्त आहे, म्हणजे मूलभूत सुविधांपासून. आणि कित्येक या अडचणी अशा आहेत की ह्या पंचवार्षिकला पूर्ण होतील, त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला पूर्ण होतील, त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला पूर्ण होतील. ह्या समस्यांनी घेरलेला पूर्ण स्वतःचा प्रभाग आहे. मग तोच प्रभाग अशा पद्धतीत का, तर ह्याला भरपूर अशी कारणं आहेत. तर मग हे तपासून बघण्यासाठी मग आमचा असा प्रवास चालू झाला. म्हणून तुम्ही आता निवडणुकीमध्ये सहभागी होत आहे. महानगरपालिकेचा जर विचार केला तर धनकवडी जवळपास 30 वर्ष झाला आज महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन. साधारणतः 98ला पालिकेत गेली आणि 2002ला निवडणूक चालू झाली. मग तेव्हापासून आपण बघतोय की हे नगरसेवकांचा इथं कार्यकाल आहे. इथला विकास झालाय का, किंवा इथल्या मूळ समस्या काय, त्या समस्यांबद्दल काय सांगाल? मूलभूत सुविधा जर म्हणताल, मग तसं जर बघायला गेलं तर आता
आपल्या इथं जो निवडणुकीचा कालावधी पूर्वीचा होता, तो मोठा प्रभाग होता. मग त्यामध्ये 3च नगरसेवक होते. त्यावेळेस पाहिजे असं काही कार्य झालेलंच नाही. ती एक सुरुवात होती आणि लोकांना उत्साह होता. आपल्यातला कोणतरी नगरसेवक होईल आणि आपल्या इथं तळागाळातल्या लोकांसाठी किंवा अडी-अडचणी ज्या लोकांना येतात त्या सोडवण्यात ते यशस्वी होते. पण त्यावेळेस तसं काही झालं नाही. मग त्याच्यानंतरचा जो भाग होता, की 2007ला निवडणूक जाहीर झाली. त्यावेळेस राष्ट्रवादीचे नगरसेवक तिथं निवडून आले. खालच्या भागात आणि वरच्या भागात BJPचे नगरसेवक निवडून आले. तसा जर भाग बघता तर गुलामनगरपासूनचा आणि खालचा म्हणजे सातारा रोड ते गुलामनगर हा कोणही सांगेल की डेव्हलपमेंट भाग कसा आहे. म्हणजे मी एक जनताच मला समजतो आणि मी जेव्हा अडचणी जाणवतो, हे मी लोकांना विचारण्यापेक्षा तुला काय त्रास होतोय का हे विचारण्यापेक्षा मला काय त्रास होतोय, मला काय जाणवतंय याच्यावर मी काम करत असतो. गुलामनगर ते बालाजीनगर हा जो पूर्ण भाग बघताल तर पूर्ण डेव्हलपमेंट आहे, विकसित आहे. लोकांना काय लागतं? प्रशस्त रस्ते लागतात. लोकांना काय लागतं? तर खड्डेमुक्त रस्ते लागतात. एखादं चेंबर तुटलेलं नसावं, ड्रेनेजचं झाकण फुटलेलं नसावं, अशा पद्धतीतले रस्ते आहेत. पाणी निवारणासाठी केलेली सुखसुविधा आहे, की जे पाऊस मोठा जर झाला तर कधी पाणी साचू नये, निघून जावं. त्याच्यानंतर काय आपलं ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा केंद्र तयार व्हावा. त्यासाठी अद्ययावत सुविधा त्या भागामध्ये विशालभाऊ तांबेने खूप चांगल्या प्रकारे केली. नंतर आपलं पोलिसांची यंत्रणा ही चांगल्या पद्धतीत काम करावी, तिथं पोलीस स्टेशन सुरुवात केले. आपलं वरती जर बघताल तर त्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ पण आहे, मुलांसाठी व्यायामाचं पण आहे. म्हणजे अशा भरपूर सुखसुविधा ज्या आहेत, की त्या नगरच्या खालच्याच भागात आहेत. आणि धनकवडीचा भाग 2002 पासनं वंचित आहे. ह्या मूलभूत सुविधांपासून ते आजपर्यंत वंचितच आहे. बरं, तुमच्या प्रभागाबद्दल मला काय सांगाल, की जो प्रभाग क्रमांक आता 37 आहे, त्याचा विस्तार नेमका कसा आहे किंवा कुठला आहे हा प्रभाग? आता या प्रभागाला कात्रजचा भाग जोडला गेला आहे. हं. कात्रजचा भागातला मोरे बाग आलेला आहे त्यामध्ये. त्रिमूर्ती चौकातनं डावी साईड पूर्ण याच्यामध्ये म्हणजे राजमाता जिजाऊ भुयारी मार्ग तिथून ते कात्रज चौक आणि कात्रज चौक ते अहिल्यादेवी चौकपासून तळजाईला जाणारा रस्ता तिरात्ती चौकापासून तर असा डाव्या साईडचा पूर्ण भाग त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. तुम्ही पतित पावन संघटनेच्या माध्यमातून काम करत आहात असं आम्ही ऐकलं. खरं तर पतित पावन संघटना ही काय आहे, काय काम करते आणि हा प्रवास नेमका तुमचा कसा होता? मला याच्याबद्दल थोडंफार जाणून घ्यायला आवडेल. पतित पावन संघटना म्हणजे मी जसं ऐकतोय, जेव्हा सुरुवात मी केली, तर एक हिंदुत्ववादी संघटना. त्यामुळं सुरुवात माझी तिथनं झाली. एक आपल्या भागाला असं संघटनेतनं कुठलंही कार्य चालू नव्हतं. मी नाव ऐकून होतं. आमच्या इथं शाखाही होत्या. आमचे मोठे बंधू आहेत गिरीश काकडे. त्यांनी शाखा सुरुवात केली होती. त्यांचं कामही चाललं होतं. पण पुणे शहर लेवलला ते जास्त काम करायचे. मग नंतर आपल्या धनकवडी भागाला शाखेचं रूपांतर पाहिजे होतं आणि स्थानिक लेवलला आम्हालाही एक तळमळ होती, की एखाद्या पक्षात जाण्यापेक्षा आपण संघटनेत काम करूयात. नक्की सामाजिक काम काय असतं, चळवळीचं काम काय असतं, आंदोलनात्मक काम काय असतं, त्यासाठी मी पतित पावन संघटनेत 2014 एंडिंगला मी त्यामध्ये सामील झालो. बरं. आणि आता तुम्ही पतित पावन संघटनेच्या माध्यमातून काम करताय, लोकांच्यामध्ये मिसळताय. तुमचा लोकांशी रोज नित्यनियमाचा संपर्क जो आहे तो संपर्क येत असतील. मला विचारायचं आहे, की बाबा हा जो तुम्ही आता सगळा तुमचा प्रभाग आहे, तुम्ही लोकांच्यात मिसळता, लोकांशी बोलता. या लोकांसाठी विकासाची व्याख्या नेमकी काय आहे? आता बघा, पतित पावन संघटना आणि राजकारण ह्याचं कुठलंच समीकरण जुळलं नाही. पण पतित पावन संघटनेने आजपर्यंत कित्येक नगरसेवक घडवले, आमदार घडलेले आहेत, खासदारही झाले आणि मंत्री महोदयही झाले. ते मंत्रिपदही भूषवलं. मला हे काही एवढं काही माहीत नव्हतं. पण जेव्हा मी माझा प्रवास चालू केला, की आपण संघटनेच्या माध्यमातून स्थानिक लेवलचे प्रश्न सोडवू शकतो का? की जे की पालिका अंतर्गत असतील, क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असतील किंवा विविध स्तरावर लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दे, आपण सोडवू शकतो का? हा प्रयत्न जेव्हा चालू केला, तेव्हा खरंच वाटलं की आपण हा प्रवास चालू करावा. बरं. आणि आता या लोकांच्यात जेव्हा मिसळतात तेव्हा लोकांच्याकडे विकासाची व्याख्या लोकांची काय आहे? किंवा कुठल्या गोष्टी तुमच्या प्रभागातल्या लोकांना पाहिजेत, की आता असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला पहिलाही म्हणलं की गुलाबनगरपासून ते धनकवडी भाग
हा सगळ्याच अडीअडचणींपासून पूर्णतः नाही का, की लोकांनी जावं कोणाकडे हा खूप मोठा लोकांना प्रश्न पडलाय. त्यामध्ये सुरुवात आमची पतित पावन संघटनेमार्फत कामाची झाली. आज मी कोणत्याही क्षेत्रात काम करतो, मला काहीच वाटत नाही. कारण पतित पावन संघटना एक व्यक्ती नसून एक विचार आहे, एक ताकद आहे, एक आधार आहे, एक मोठी ढाल आहे. आणि ह्याला सोबत घेऊन जनतेचे प्रश्न मी जेव्हा हातात घेतले, तर मला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. मग त्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असो. सुरुवात मी आमच्या धनकवडीत पहिली केली, तर धनकवडी बस स्टॉपला मोतारी होती. जे की फायबरमध्ये होती. अक्षरशः त्यातनं सगळी दुर्गंधी बाहेर पडत होती. रस्त्याला सगळा जाणाऱ्या-येणाऱ्यांना वास, त्यांच्या अंगावर उडणारं चिखलाचं पाणी हे ते. खूप भयानक परिस्थिती होती. ती फायबरची मोतारी काँक्रीटमध्ये कशी होईल? तर त्याचं माझं सुरुवातीचं आणि पहिलं पत्र जे होतं, तर ते काँक्रीट करण्यासाठीचं पत्र संघटनेच्या माध्यमातून शाखेचा पदाधिकारी म्हणून मी ते क्षेत्रीय कार्यालयाला इन्व्हर्ट केलं. आणि जर तुम्ही मोतारी जर स्ट्रॉंग म्हणजे भक्कम अशी केली नाही, तर आम्ही क्षेत्रीय कार्यालयाचे टॉयलेट बाथरूम हे बंद करणार, अशा पद्धतीचं एक आंदोलन छेडलं होतं ते. आणि त्यांनी सामान्य नागरिकांचा विचार घेता आणि आम्हाला नागरिकांचा पाठिंबा भरपूर होता. त्याच्यामध्ये आम्ही लोकांचा विचार घेतले होते, की हे करायला पाहिजे का? मग नाव, मोबाईल नंबर सही, लोकांचं पाठिंब्याचं पत्र घेतलं. आम्हाला सुरुवात तिथनंच एवढी चांगली झाली, की चला कोणतरी लढणार आहे आपल्यासाठी, कोणतरी आपला विचार घेतला. त्यावेळेस लोकांना वाटलं, की हा काम करेल का नाही करेल, तर पण ह्याला पाठिंबा तर देऊन बघू. अवघ्या काही महिन्यातच ती मोतारी काँक्रीट लेव्हलला पूर्ण झाली. बरोबर आहे. म्हणजे एक प्रयत्न करून तुम्ही ते जे आहे ते परिवर्तन घडवून आणलं. आंदोलनाचा विषय तुम्ही छेडलात म्हणूनच तुम्हाला मी विचारेन. मी तुमच्या व्यसनमुक्तीच्या आंदोलनाविषयी पण खूप काही ऐकलंय. काय सांगाल हे काय आहे नेमकं? आता आमच्या भागाला तसं कित्येक प्रकारचे व्यसनांनी घेरलेला असा भाग आहे. दाट लोकवस्तीचा आहे, मध्यमवर्गीयाचा आहे आणि प्रलोभनं आमिष दाखवण्याचा प्रकार चालतो. याच्यामध्ये युवा पिढी कुठं भरकटत जाऊ नये, यासाठी आम्ही काम करतो. पण आता मग ठोस काम कसं करायचं? आता हे काम करता करता म्हणजे जवळजवळ सिस्टीमच्या विरोधातच काम केल्यासारखं आहे. म्हणजे आता सर्वजण जाणता. आता आम्ही साधं लोकांकडनं पत्र घ्यायचं म्हणलं, तर लोकांना तक्रार करायची म्हणली, तुम्ही तक्रार तर करा, आम्ही तुमच्यासोबत आहे. त्यावेळेसही लोकांना कशी वाटते? भीती वाटते. मग हे प्रशासन कोणासोबत काम करतं? मग आपल्यासोबत उभं राहील का नाही ठामपणे? ही एक पण लोकांच्या मनात भीती असायची. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी अडचण होती ती महिला भगिनींची होती आणि लहान मुली, शाळेतनं येणाऱ्या-जाणाऱ्या, कॉलेजमधल्या, क्लासला येणाऱ्या-जाणाऱ्या, परत दळणवळणाऱ्या झाल्या महिला, ह्यांना ह्याचा खूप नाहक त्रास व्हायचा. कारण पूर्वीचा भाग असा होता, की आपल्या 2017ला आमचं एक आंदोलन चालू झालं, की हातभट्टी मुक्त धनकवडी. एक आंदोलनाला आम्ही सुरुवात केली. लोकांच्या दारात गेलो, काय केलं पाहिजे, काय कशा पद्धतीत केलं पाहिजे, तुम्ही काय केलंय का ह्याच्या बाबतीत? कोणाला काय सांगितलंय का? तर इथनं सुरुवात, संवाद आणि मग त्याचं आंदोलनात रूपांतर. लोकांना पूर्णतः आपला विश्वास दाखवला. संघटनेचे सर्व पदाधिकारी घेतले, त्यांच्या बैठका, मीटिंगा, लोकांचा संवाद हे सगळं घडवून आणलं. लोकांना त्याच्यामध्ये आंदोलना स्वरूपात रस्त्यावर उतरवलं. याच्यामध्ये जास्त करून त्रास व्हायचा तो ज्येष्ठांना आणि महिलांना, मुलींना व्हायचा. कारण त्या ठिकाणी मोहननगर भाग हा हातभट्टीने म्हणजे प्रसिद्ध आहे. म्हणजे अख्ख्या पुणे शहराचं कुठं हातभट्टी प्रसिद्ध असेल तर धनकवडी भागातच आहे. एक ते धनकवडीची व्याख्या होती. मग आम्ही ते चळवळ चालू केली. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. तुम्ही प्रयत्न तर करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मग आम्ही काय करणार हे लोकांना दाखवून दिलं. मग त्यावेळेस साधारणतः 400-500 महिलांचा मोर्चा, गणेश मंडळं होती. म्हणजे तिथलं गणेश मंडळ म्हणजे आपलं छत्रपती संभाजी महाराज ते मंडळ होतं. ते प्रत्येकाने त्याला भरपूर प्रमाणात योगदान दिलं आणि पतित पावन संघटनेसोबत उभे राहिले. त्यानंतरचा जो कालावधी होता, की असा की ते बंद होईल का? नाही का? आमचा पाठपुरावा भरपूर प्रमाणात त्याला होता. 2 महिने झाले की परत त्रास, 3 महिने झाले की परत त्रास, परत 2 महिन्यांनी त्रास. आता हे कित्येक लोकं म्हणायचे, की "अरे, हे काय करू नको, हे काय बंद होणार नाही." नाही का? असे पण बोलायचे आणि कित्येक लोकं असे असायचे ज्यांना त्रास होता. "मी तुझ्यासोबत आहे, तू कर." आणि काही लोकं असे असायचे, की बोलायचे फक्त, पाठिंबा वगैरे काही देत नव्हते, "पण तू लढ, आम्ही आहे." ह्याच्यामध्ये मला स्वतःचा आत्मविश्वास होता आणि संघटनेची साथ होती. म्हणजे
भरपूर धंदे होते. त्यामध्ये आता मोजकेच धंदे राहिले आणि ती पण लोकं काही कालावधीत आता स्वतःचं डेव्हलपमेंट करतील आणि ते पण बंद करतील. आज तिथल्या माता भगिनींना जो काही त्रास होता, दारुड्यांचा होता किंवा तिथल्या वागणुकीचा होता, तो पूर्णतः बंद झाला. ताई, दादा, भाऊ, बहीण म्हणजे शाब्दिक आदर पूर्ण तयार झाला. अजून काही जरी अडचण आल्या तर आम्ही तिथं काही विचार न करता आम्ही तिथं त्या लोकांच्या अडचणीला तिथं धावून जातो. कोणत्याही प्रकारच्या अडचणी असो. मग प्रशासन कोणतंही असो, मग पोलिसांचा असो, महानगरपालिकेचा असो, क्षेत्रीय कार्यालयाचा असो, कोणत्याही क्षेत्रातलं असलं, लोकांची अडचण म्हणलं, हे आम्हाला पहिलं प्राधान्य देणं हे खूप गरजेचं वाटतं आणि पतित पावन संघटना ही माझ्यासाठी खूप मोलाचं योगदान ठरलं. तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला पहिल्यापासूनच मला असं जाणवलं की तुम्हाला सामाजिकतेची ओढ आहे. म्हणजे समाजामधला हा व्यसनमुक्तीचा प्रश्न असेल, मगाशी सार्वजनिक मुतारीच्या प्रश्नाबद्दल तुम्ही सांगितलात की जो लोकांना त्रास होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून समाजाला दूर करावं, समाजाला त्यातून मुक्त करावं, अशी धडपड जी आहे ती तुमची पहिल्यापासून मला बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते आम्हाला बऱ्याच ठिकाणाहून. मी म्हणेन याची सुरुवात नेमकी कुठून झाली? तिला कौटुंबिक पार्श्वभूमी होती का? किंवा कसा तुमचा प्रवास राहिला, तुमचं कॉलेजचं शिक्षण किंवा यातून कसं काय तुम्ही इथपर्यंत पोहोचलात? हे तुमचं आम्हाला पूर्ण कौटुंबिक प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल. आम्ही धनकवडी गावामध्ये 89 साली आलो. हं. त्यावेळेस धनकवडीत यायचं म्हटलं तरी दगडा-धोंड्यातनं, असं चिखलातनं असं घरी यायला लागत होतं. म्हणजे पूर्ण परिस्थिती भयंकर होती. तर तो प्रवास आमचा चालू झाला. तिथं आपलं जीवन शिक्षण विद्या मंदिर बस स्टॉपला शाळा होती. हं. आजही पूर्ण वाईट वाटतं. आज ती शाळा आम्हाला बघायलाही मिळत नाही आणि कुठं हरवली आणि त्याचे कित्येक अहवालांमध्ये उल्लेख आहेत, की आम्ही तुम्हाला शाळा उपलब्ध करून देऊ सरकारी. हे फक्त मी ऐकत आलो विजनमध्ये नेत्यांच्या. पण ते कधी बघायला भेटलं नाही आणि ते कधी होणार पण नाही, असं आता वाटायला लागलं. पण जेव्हा मग स्वतः काम करायला लागलो, खाचा-खुणा काय असतात किंवा प्रयत्न केल्यावर काय भेटतं, आता मी ठामपणे सांगू शकतो, की मी ते करूच शकतो. त्याच्यानंतरचा भाग माझा होता, की भारतीय विद्यापीठ अ, कॉलेज, शाळा. तिथं माझं 5वी पासून शिक्षण चालू झालं आणि ती शाळा झाल्यानंतर मग शाळा संपल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे. शाळेत पण आमचं तसं पाहिजे असं मन नव्हतं लागत, की तिथला सगळा मित्रपरिवार सगळाच म्हणजे एक मध्यमवर्गीय आणि एक सगळ्यांच्या एकमेकाच्या आनंदात, दुःखात सहभागी होणारा आणि विविध प्रकारचे खेळ आणि इथे आम्ही सगळ्यात विविध क्षेत्रात रमलेलो होतो. मग त्याच्यानंतर थोडंसं काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून आपलं साधारणतः आमची 5वी 6वी चालू झाली, की 6वी नंतर खर्च व्हायला लागले. काही श्रीमंत बघितले, यायला ते भारीतला पेन घेतात. त्यावेळेस तो पेन असायचा बघा चायनाचा एक महागातला ₹1,200 पेन म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेसची. मग आपण काहीतरी पैसे कमवले पाहिजेत. मग घरच्यांकडे कशाला मागायचे नाही. हं. मग आपलं पेपर टाकायला चालू झालं. आमचे शिंदे भाऊ म्हणून आहेत. आजही ते माझ्यासोबत इलेक्शनला आत्ता माझ्या खांद्याला खांदा लावलेत. मग मी त्यांच्याकडे पेपर टाकायला चालू झालो 6वीला. 6वी ते 9वी पर्यंत पेपर टाकले मी. नंतर 10वी झाली. 10वी नंतर तुळशीबागेत दुकान आहे. आपले अनुराग एम्ब्रॉयडरी म्हणून आहे, कीर्ती नॉवेल्टीज म्हणून आहे. आमचे मोठे बंधू आहेत सोमनाथ माजिरे. त्यावेळेस मला त्यांचा खूप मोठा आदर होता. कारण कित्येक जण होते ही मोकळीच होती आणि त्यांच्यावर पण घराची जबाबदारी होती आणि मलाही वाटलं, की त्यांना सोबत घेऊन काहीतरी आपण विचार करूया, की काही कमवता येईल का? मग त्यावेळेस अनुराग एम्ब्रॉयडरी म्हणून सुरुवातीचं दुकान होतं. तिथं काम चालू केलं. मग त्या दुकानामध्ये नॉवेल्टीजचं होतं. सकाळी आपलं झाडू पोछा मारायचा, चहा, भांडी धुणं हे ते सगळं चालू केल्यानंतर साधारणतः 2-3 महिने मी ते काम केलं आणि त्याच्या आधी थोडंसं 5वी-6वीचा काळ जो असा होता, की आम्हाला वेळ भरपूर असायचा, की त्यावेळेत करायचं काय तर सायकल आमच्या इथं अभिषेक सायकल मार्ट म्हणून खूप प्रसिद्ध होतं, की त्यावेळेस आम्ही सकाळची शाळा असेल, तर ती सायकल न्यायचो आणि भरपूर फिरायचो. जांभूवाडी तलाव वगैरे नाही का, लांब-लांब ठिकाणी जायचो आणि त्यानंतर म्हणलं आता मग ते म्हणायचे नाही का, की मला आवड असायची काहीतरी करायचं नाही का. मग ती सायकल रिपेअरिंग चालू केली. त्यांच्या इथं मग मी काम शिकलो. मग थोडंसं अजून वाटायला लागलं. आता 10वीच्या आसपास आलो. नंतर करायचं काय? सायकल पण शिकलो होतो रिपेअरिंग. मग असं वाटलं, की आपल्याला ते आता छंद वाटायला लागला, की आपण रिपेअरिंग क्षेत्रात गेलं पाहिजे. मग नंतर 10वी झाल्यानंतर मग करायचं काय? तर आमचे वडील जे होते,
ते पहिला ड्रायव्हर की प्लस रिपेअरिंग असं पण करायचे. म्हणजे गाडी पण चालवायची आणि स्वतः काही गोष्टी रिपेअर पण करायचे. मग त्यांनी सांगितलं, की "यार तू आहेच करतोय सगळं तर ऑटोमोबाईल क्षेत्रात काम कर मग." मग त्यावेळेस टू व्हीलरचं गॅरेजचं काम चालू केलं. मग थोडंसं थांबलो. म्हणलं आपण तिथपर्यंत सीमित राहू. मग रिक्षाचं करू. मग 6 सीटरचं काम शिकलो. मग तिथं डिझेलच्या गाड्या होत्या. के मार्केटच्या पंपाच्या मागं त्याचं रिपेअरिंग सेंटर होतं. काम शिकलो. आमचेच मित्र होते मोठे-बंधू. तिथं काम शिकल्यानंतर ते त्यांच्या गावाला गेले, निघून गेले. मग ते गॅरेज मीच बघायला लागलो. म्हणजे मला त्या काळात दिवसाला 2,000-2,500 ₹3,000 मला दिवसाला मिळायचे. मग एक खूप आनंद पण मला घरातलं सुख मग तेव्हा नव्हतं भेटत. कारण मी सकाळी आलो, मग रात्री 2, 2:30, 3, 4 म्हणजे टायमिंगच नव्हता, की आपण घरी कधी जाणार, स्वच्छ कधी राहणार. कारण के मार्केटचा मागचा भाग असा होता, की सगळं काळं, काळं, काळं नाही ग्रीस, ऑइल खूप भयानक अशी परिस्थिती होती. माझा अवतार बघून वडिलांनी मला तो पूर्ण पॅटर्नच चेंज करायला लावला. हे सगळं आता खूप भारी शिकलेलं आहे. आता ह्याला आपण थोडंसं टेक्निकली जोड देऊ. मग तू आता आय-टेक क्षेत्रात जा, नाही का. मग आय-टेत आम्ही ॲडमिशन घेतलं. प्रायव्हेट सेंटर होतं, पण त्याला मान्यता होती गव्हर्नमेंटची होती, औंध आय-टी-आयची. तर त्यावेळेस औंध आय-टी-आयमध्ये आय-टी-आयमध्ये प्रशिक्षण घेऊन मी पास झालो आणि सुरुवात आपल्या मारुती सर्व्हिस सेंटरमधनं केली. मारुती सर्व्हिस सेंटरमधला पण माझा अनुभव दांडगा होता. काम करण्याची इच्छा, शिकण्याची इच्छा आणि माझी काम करण्याची पद्धत ही सगळ्यांना आवडत होती. मग ते कोणतीही गोष्ट माझ्या लवकर लक्षात राहायची आणि मी ते काम व्यवस्थितपणे पार पाडायचो. तो अनुभव परत नंतर आम्ही इंटरव्ह्यूला गेलो पहिल्यांदा चौगुलेमध्ये. मी पळून येईल म्हणून मला वडील परत तिथंच बसून ठेवायचे नाही का. कारण मी एकदा गेलो इंटरव्ह्यूला वडिलांनी सांगितले, "तू जाऊन ये." मी गेलो. इंटरव्ह्यूला वेळ लागेल नाही का. खूप अशी लाईन असायची. तिथं थांबलो आणि थोड्या वेळ निघून आलो. घरी आल्यानंतर मग वडील आमचा टेम्पो असायचा ते भोसरीला असायचे. मग आल्यानंतर विचारलं, "तू गेलं काय झालं?" हे ते नाही. काय झालं नाही घेतलं त्यांनी असं म्हणायचे. मग ते रिचेकिंग करायचे. हा गेलता का? खरंच तिथं इंटरव्ह्यू दिला का? मग त्यांना कळालं हा निघून आलाय. मग मला परत त्यांनी नेलं. परत अपॉइंटमेंट घेतली आणि परत इंटरव्ह्यू नेला. त्या ठिकाणी नेल्यानंतर आम्ही अक्षरशः 4 तास बसलो होतो इंटरव्ह्यूला. त्या इंटरव्ह्यूमध्ये पण मला असं वाटायचं की आता चला निघून जावं. पण नंतर थांबलो शेवटपर्यंत. इंटरव्ह्यू झाला आणि मग मला तिथं कामाला घेतलं. 2004च्या आसपास 2002च्या आसपास माझा चौगुलेचा प्रवास चालू झाला आणि फोर व्हीलरमध्ये मी रिपेअरिंगच्या क्षेत्रात काम चालू केलं. म्हणजे साधं किरकोळ काम करणारा तिथं इंजिन, गिअरबॉक्स, टेक्निकली काही मोठे प्रॉब्लेम हे सर्रास माझ्याकडनं व्यवस्थितपणे रित्या होऊ लागल्या. मला मेकॅनिकलचा अवॉर्ड पण दिला कंपनीने. मग त्याच्यानंतर डेव्हलपमेंट पाहिजे त्यामुळं विविध कंपन्यांमध्ये मी ट्राय करायला लागलो. साधारणतः 2009 पर्यंतचा असा प्रवास होता, की विविध कंपन्या मी चेंज केल्या आणि थोडंसं डेव्हलपमेंट अजून अचिव्हमेंट डेव्हलपमेंट हे करत गेलो आणि 2009 नंतर माझं स्वतःचं गॅरेज चालू केलं आपल्या धनकवडी भागातच. मग धनकवडी भाग असा होता, की सगळे आता आमचं विलासदाजी म्हणून होते. ते आज नाही आहेत. म्हणजे खूप मला मोठा आधार होता, पाठिंबाही होता. "विजय कर, तू चांगला मुलगा आहे." त्यांनी मला जागा दिली. "गॅरेज चालू कर, काही लागलं तर सांग." म्हणजे प्रत्येक प्रकारचा आधार ते माझा होता. मग त्यांनी मला गॅरेजला जागा पण दिली. काम तिथं मी चालू केलं. भरपूर काम तिथं केलं मी. सगळ्या कंपन्यांच्या गाड्या तिथं मी करायचो कामं. नंतर काम करत असताना मग 2012 उलटला. त्या 2012 पर्यंतच्या प्रवासात 9 ते 12 पर्यंतच्या अडी-अडचणी ह्या भरपूर होत्या. मग आपण इलेक्शन लढवली पाहिजे का? का आपण नाही का हे बघायचं? का आपण एखाद्याच्या मागं फक्त फिरतच राहायचं? ह्या विचाराला सुरुवात झाली. मग आता कित्येक जण म्हणायचे, "चला आमच्यासोबत चला, हे चला ते." मग आम्ही सर्रास टाळायचो. आम्हाला ते नको वाटायचं. एखाद्याच्या मागं जाण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा आपण कशी तयार करू शकतो किंवा आपल्याला काही शिकता येईल का? हे पूर्णतः आम्ही प्रयत्न करत होतो. आमची ती सुरुवात होती.
आम्ही सुरुवातीला मग कोणाच्या मागच जायचं नाही म्हणून 2012ला इलेक्शन लागली होती. त्यावेळेस आम्ही इलेक्शन लढवण्यासाठी आमचे मोठे बंधू आहेत विकास क्षीरसागर, त्यांचा फॉर्म भरला. जे की ते कधी इलेक्शनला इथं नव्हतेच. ते सकाळी 6ला कामाला जातात, ते रात्री 8-9लाच येतात. मग त्यांचं नामनिर्देशन पत्र मी भरलं. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मीच उमेदवार अख्ख्या प्रभागात फिरायचो. आम्ही तो फॉर्म मागं पण घेणार होतो. त्यावेळेसही असं ठामपणे आणि ठोसपणे बोलणारी लोकं होती आणि डायरेक्ट आरडाओरड होती आणि वाद घालणारी पण होती. पण आम्ही सर्व प्रकारे भक्कम होतो. कारण आमचं 5 स्टार मित्रमंडळ ना कोणा पुढं झुकलं ना कधी झुकणार आहे. त्यावेळेसही सगळीजणं आमच्यासोबत ठामपणे होती. आम्हाला त्यावेळेसही सांगण्यात आलं, की "अरे, इलेक्शन लढवणं तुमचं काम नाही आहे आणि त्याला खूप पैसा लागतो. लोकांना वडापाव तरी चारायला लागेल." म्हणजे एक प्रकारे असं वाटलं, की ते खरं पण आहे. पण नंतर असं म्हणलं, "अरे, मग आपला मित्रपरिवार आपल्याला साथ देतोय का बघू." आम्ही चर्चा केली. आपल्याला कोणाच्या मागं नाही जायचं. लढायचे आपण इलेक्शन. सुरुवात केली. अख्खी इलेक्शन पार पडली. ना उमेदवार कधी लोकांसमोर होता. उमेदवार म्हणून त्याचा प्रतिनिधी म्हणून विजय क्षीरसागरच लोकांसमोर होता. आम्हाला भरपूर मतदान झालं. लोकांनी त्यावेळेस आम्हाला मतं पडतात आहेत, हा खूप मोठा आनंद होता. कारण आम्ही लोकांच्या समोरच नव्हतो. आमचा परिचय फक्त 5 स्टार मित्रमंडळापुरताच होता आणि काही बाहेरचे मित्रमंडळ असतील त्यांच्यापर्यंतच. पण त्या ह्याच्यामध्येच आकडा एवढा आमचा मोठा होता, की आम्हाला तो आत्मविश्वास पण खूप मोठा वाटला, की याला इथनं पुढं आपण आहे ना, सामाजिक काम करता करता आपण मोठ्या पदीच आपण काम करायचं. मग त्यावेळेस काम चालू केलं आणि 2014 नंतर आमच्या पतित पावन संघटनेची आमची सुरुवात झाली वाटचाल. तुमचा एकंदर प्रवास ऐकताना खरंच डोळ्यात पाणी आणणारा होता हा प्रवास. कारण एक सर्वसामान्य कुटुंबामधनं येणारा एखादा व्यक्ती आज नगरसेवक पदाची स्वप्न पाहतो. मला वाटतं हेच सगळ्यात मोठं लोकशाहीचं विशेष आहे आणि म्हणून लोकांनी मला वाटतं खंबीर साथ दिली पाहिजे अशा लोकांना, की जी शून्यातून येतात आणि खरंच त्यांना जनतेची दुःख जी त्यांनी जवळून पाहिलेली आणि स्वतः अनुभवलेली असतात. तर खूप छान वाटलं, की तुमचा हा सगळ्या प्रवासातून तुम्ही आज इथपर्यंत जे आहे ते पोहोचलात. मी थेट विचारेन आता, तुम्ही म्हटलात मी गॅरेजमध्ये काम केलं, तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते केल्या. आता हे सगळं करत असताना राजकारण नेमकं कशासाठी? पहिला आम्ही बॅनर बघायचो, नाही का, हं. की हे उपलब्ध करून दिलं, ते उपलब्ध करून दिलं. नंतर मग लोकांसाठी आम्ही हे करू, ते करू. मग हे करतात कसं, काय करतात? ह्याची खूप मनातनं एक कुणकुण होती, की आपण हे जवळूनच बघितलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आता राजकारण कशासाठी, तर मी तो राजकारणाचा राह पण आपल्या जवळ ठेवला नाही, राजकारण पण आपल्या जवळ ठेवलं नाही. पहिलं आपण बघूयात म्हणलं, आपण समाजकारण करून बघूयात. मग त्या निमित्तानं मग आपलं समाजकारणाच्या दृष्टिकोनातनंच मी काम केलं. कारण मला जर राजकारण करायचं असलं असतं, तर मी पहिला पक्षात गेलो असतो. हं. पक्षात नाही गेलो याचा अर्थ माझा स्पष्ट होता आणि लोकांसमोर पण तो अजेंडा स्पष्ट होता, की अरे हा संघटनेतला माणूस आहे, याचा राजकारणाचा काही संबंध नाही. हा मनातनं विचार करतोय आणि आपल्या अडीअडचणीवर काम करतोय. त्याला समाजकारणच म्हणलं पाहिजे. का तर मी ते सिद्ध पण करून दाखवलं कित्येक प्रकारे. जे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही आज आहेत हां, किंवा लोकांचे प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत. सोडवता यावेत. मी बऱ्याच लोकांशी आता चर्चा केली, की जे आता नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत. बऱ्याच जणांनी आता हे जे प्रशासकीय कालखंड होता त्याच्याविषयी मी तुम्हाला थेट विचारेन, की मागील 2022 पासनं निवडणूक नाही झाल्या. त्यामुळे तो प्रशासकीय लोकांचा कार्यकाल आहे. त्या कार्यकालामध्ये लोकांची कामं कशा पद्धतीने झाली याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी ज्यांना भेटलो त्यांनी ते आश्चर्य ओढलेत, की प्रशासकांनी काही बरोबर काम केलं नाहीत. यावरती तुमचं मत जे आहे ते तुमचं मत मला जाणून घ्यायला आवडेल. 2000 म्हणजे आता आम्ही 2014 पासून काम करतोय. हं, प्रशासक कसं काम करतं हे मी खूप जवळनं बघितलंय. हं, पतित पावन संघटना आणि प्रशासन अधिकारी किंवा शासनाचा अधिकारी जे काही असेल ते. म्हणजे आमचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. आम्ही कशा पद्धतीत काम करून घेतो हे जनतेने पण बघितलं. आणि जसं तुम्ही म्हणताल, की प्रशासक लागल्यानंतर प्रशासक काम करत नव्हतं किंवा काय प्रॉब्लेम व्हायचे. अक्षरशः लोकांना हेळसांड व्हायचा. लोकं नेत्यांच्या दारात जायचे. मग नेते त्यांना एकच उत्तर द्यायचे. आता काय प्रशासक आहे, आता नगरसेवक पद नाही आहे. इलेक्शन लागले, की आपण बघू, नंतर करू. आत्ता प्रशासक काय काम करत नाही. असं उत्तर भेटल्यानंतर मला अजून आनंद वाटायचा, की नाही का? आणि माझं काम हे कधीच थांबलं नाही.
मला खूप अडचणी आल्या, पण मला संघर्ष आवडायचा आणि मी ते काम करत राहायचो. जेव्हा लोकं सगळीकडे जाऊन यायचे, त्याच्यानंतर माझ्याकडे यायचे. मला जेव्हा लोकं म्हणायचे, की "अरे, असं-असं काम आहे, नाही का, बघ होतंय का? एक प्रयत्न नाही का करून तरी बघ." पण त्या माणसाला माहीत नव्हतं, की आमची चैन वेगळी आहे. आमच्या संघटनेमध्ये वस्तीमित्र काम चालतं. म्हणजे जो की त्याचं नाव कुठंच नसतं. पण तो जनसामान्यांच्या अडचणी मला पाठवत असतो WhatsAppला. कारण आपण नागरिकांच्या हक्कासाठी एक पोर्टल तयार केलं होतं, नागरिकांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून. त्यांनी त्याच्यावर त्याची तक्रार टाकायची, फोटो असेल, व्हिडिओ असेल, त्याचं नाव असेल किंवा त्याला नाव नसेल द्यायचं, तरी मोबाईल नंबर असेल का, तर ते लोकेशन कुठे आहे किंवा नक्की तक्रार काय आहे, हे जाणून घेण्यासाठी. आणि त्या माध्यमातून आपण इनडायरेक्टली त्यांनी कोणासमोर यायचं नाही. कारण काय होतं, काही गोष्टी मान्यवरांच्या त्यांच्या निगडीत असायच्या आणि ते आम्हाला इनडायरेक्टली सांगायचे, की "भाऊ माझं नाव कुठं घेऊ नको, हे मी तुला काम सांगितलं." हे असं करता-करता मी काम पूर्ण करत गेलो. छोट्यातलं छोटं काम आणि मोठ्यातलं मोठं काम हे माझ्याकडनं एकदम क्षुल्लक दिवसातच 1-2 दिवस, लईत लई 3 दिवसात हे काम मार्गी लागायला लागलं. लोकांचा विश्वास वाढत गेला. लोकांची बघण्याचे दृष्टिकोन माझ्याबद्दल पूर्णतः बदलली. आज म्हणजे छोट्यातलं छोटं काम जेव्हा काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस लोकं म्हणायचे, "यायला काय आहे हे नाही का? उगाच प्रयत्न करतोय, ह्याचं काही काम आहे का?" हे भरपूर त्यावेळेस मला मागणं बोलायचे वगैरे. म्हणजे जे बोलत होते त्यांचं ह्याच्यामध्ये काहीच योगदान नाही. ना लोकांच्या अडचणी सोडवण्यात, ना लोकांच्या मूलभूत हक्कांचं त्यांना काही वाटतं. कारण ती त्या मान्यवरांचीच जवळची टीम असायची. माझं ध्येय स्पष्ट होतं, की आपण लोकांसाठी परिपूर्णपणे पुरून उरलं पाहिजे त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी. ह्याच्यासाठी आपण पहिला भक्कम व्हायला पाहिजे. अडचणी कशा सोडवतात, त्याला कशा पद्धतीत प्रयत्न केला पाहिजे, त्याला कोणतं प्रशासन काम करतं, कोणत्या कामाला कोणत्या विभागाकडे गेलं पाहिजे. आता जे आहे ते आता मी तुमच्याशी बोलता-बोलता तुम्ही सगळ्यांना सांगितलंत, की ज्या काळात प्रशासनावरती ताशेरे ओढत होती, त्या काळात तुम्ही प्रशासनाच्या सोबत कसं काम करता येईल जनतेचं या संदर्भानं काम करत होतात. खूप चांगलं वाटलं. मी थेट तुम्हाला विचारेन, की तुम्ही आत्तापर्यंत कामं सांगितलीत. काय-काय कामं केली आहेत तुम्ही एवढ्या वर्षामध्ये या जनतेसाठी किंवा कशा पद्धतीने तुमचा हा प्रवास राहिला लोकांसाठीचा? प्रशासक लागल्यानंतर तर माझं काम हे जोमाने आणि दुपटीने चालू झालं. लोकांच्या अडी-अडचणी ह्या वाढतच होत्या. प्रशासनापर्यंत पाहिजे असा मेसेज पोहोचत नव्हता, की यांना काही अडचणी कारण नगरसेवक नव्हते. हं. पण लोकं नगरसेवकांकडे जायचे. नगरसेवकांकडनं कित्येक लोकांनी मला सांगितलं, की नगरसेवक म्हणले, "आता काय प्रशासक आहे, प्रशासक काही काम करत नाही. तर आपण इलेक्शन झाल्यावर बघू." मग असं करता-करता लोकं मग पर्याय शोधायला लागले. मग त्या पर्यायामध्ये विजय क्षीरसागर हा फिट बसत होता. हं. लोकांना मग मेसेज जायला लागले. अरे, या माणसाला सांगून आता एखाद्याचं काम झालेलं आहे. मग तो सांगायचा, "अरे, त्याला सांगून तर बघ. तो काम असंही करतो, तसंही करतो. त्याला काय राजकारणाशी देणं-घेणं नाही." मग अशी माझी ओळख होती. संघटनेचा माणूस आहे, चांगलं काम करतो. मग लोकं मला तक्रारी पाठवत गेले, मी काम करत गेलो. तक्रारी पाठवत गेले, मी काम करत गेलो. अशा कित्येक वेळ आल्यात, की लोकं म्हणायचे, की "तू काय अधिकारी वगैरे नाही का? म्हणजे तुझा परिचय काय?" हे नव्हते म्हणत. "तुम्ही अधिकारी आहेत का?" हे म्हणायचे. कारण त्यांना वाटायचं, "अरे हा काम करतोय, मग नगरसेवक काम काय करत नाही किंवा प्रशासक आहे ते काय काम करत नाही." असं चित्र निर्माण केलं होतं का काय त्यांना सांगितलं होतं हे मला माहीत नाही. पण अस्तित्वामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया ह्या खूप ऐकण्यासारख्या आणि बघण्यासारख्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर मग आपल्या म्हणजे आमच्या भागामध्ये थोडंसं असं ॲक्सिडेंट झाले किंवा काय झालं किंवा अचानक लागणारी ॲम्ब्युलन्स सेवा होती. ती लगेच अशी भेटत नव्हती. कारण मी माझं जर कॉल रेकॉर्ड काढलं, तर आत्तापर्यंत ह्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जवळ-जवळ 100-150 वेळा तर मी स्वतः 108 ॲम्ब्युलन्सला फोन केलेला आहे. आमच्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा म्हणजे एकदम खूप भयानक असा प्रकार आहे. कारण 1 तासभर कधी जातो, पाऊण तास जातो. आता स्वतः माझ्याच वडिलांच्या वेळेस, माझ्या वडिलांना साधारणतः 2:30 पावणे 3ला अटॅक आला होता. त्यावेळेस माझ्याकडे 6 सीटर होती. त्या 6 सीटरमध्ये मी त्यांना नेलं त्यावेळेस म्हणजे अशा सुविधा अशा आमच्या भागाला आजपर्यंतही तशा काही भेटल्या नव्हत्या. हं. मग तिथनं पुढं आता साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी असाच अपघात आमच्या तानाजीनगरमध्ये झाला होता.
त्यावेळेस आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला. आत्ता येतो, आलोच आहे, जवळ आलो आहे, लोकेशन कुठलं आहे, हे ते. ह्या चर्चेमध्येच कमीत कमी तासभर गेला होता. आणि शेवटी आमचे मित्र आहेत, त्यांनी त्यांची रिक्षा आणली. त्या रिक्षामध्ये त्यांना टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. पूर्णतः रक्ताबंबाळ झालेला माणूस. त्यावेळेस जर त्याचा जीव गेला असता, तर त्याला कोण जबाबदार? अशा गोष्टी जर डोळ्यासमोर येतात, तर साहजिकच आहे, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आमच्या घरात मोठी फोर व्हीलर होती. बंधूंनी आमच्या फोर व्हीलर घेतली होती. तर आमचा त्याचा काही वापर जास्त होत नव्हता. आम्ही गावाला कधीतरी जायचो वर्षातनं 1दा-2दा आणि थोडंसं फार फिरलो तर फिरलो. मग आम्ही बंधूंना म्हटलं होतं, की लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, तर आपण ॲम्ब्युलन्स घ्यायची का? आता सुरुवात प्रश्नचिन्ह होता, की पैसे आणायचे कुठनं? मग हे सुरुवात आमचं एक मध्यमवर्गीय असल्यामुळं आणि समाजाची ओढ आहे. मग करायचं कसं काय? हे खूप प्रश्नचिन्ह तयार व्हायचे. मग तो म्हणला, "आपल्याला अशी गाडी लागत नाही, विकून टाक." मग ती विकल्यानंतर मग ॲम्ब्युलन्स घेतली. मग ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा केला. हां, एवढं आहे, की मी काय नगरसेवक नव्हतो, आमदार नव्हतो, खासदार नव्हतो. म्हणून मी ती अल्पदरात सेवा चालू केली. आमचे गुरुवारी आहेत हबप माऊली श्री जनार्दन जंगले महाराज आणि हबप वाळुंजकर महाराज यांच्या हस्ते आणि सर्व धनकवडीकर वासियांच्या हस्ते तिचं लोकार्पण पार पाडलं. लोकांना खरंच मनापासून आनंद झाला आणि त्या सोहळ्याला म्हणजे अभूतपूर्व गर्दी होती. कारण लोकांना अनपेक्षित होतं, की विजय असं काहीतरी करेल. आमचं हे पाऊल मी कोणतंही काम घ्या, मला प्रत्येक गोष्टी या आव्हानात्मकच होत्या आणि मी त्या पूर्ण करायचा मानस धरला, की माझ्यासाठी भगवंता धावत पळतच यायचा आणि ते माझ्याकडनं पूर्ण व्हायचं. ते काम पूर्ण झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स सेवा ही अल्पदरात असल्यामुळं आता कित्येक ठिकाणी काहींचं दुःखाचा कार्यक्रम म्हणजे दुःखाचे प्रसंग असतात. पैसे मागायचे कसे? तोही प्रश्न निर्माण होतो. मग त्यावरही काही ठिकाणी पैसे मिळतात, तर काही ठिकाणी मिळत नाही. मग जे काही पैसा येतो तो त्यामधलाच रोटेटिंग होतो किंवा हाही असंच ती सिस्टीम राहते. पण ॲम्ब्युलन्स सेवा कधी बंद पडणार नाही, कारण मी ती माझ्या वडिलांच्या कैलासवासी विठ्ठलराव काशीनाथ क्षीरसागर यांच्या नावाने चालू केलं. हे ॲम्ब्युलन्स सेवा ही कायमस्वरूपीच चालू राहणार आहे. कधीही बंद पडणार नाही. नंतर आपल्या भागाला म्हणजे आता तुम्ही मगाशी चर्चा झाली, की व्यसनमुक्त आणि गुन्हेगारीचा एक विषय काढला. तर माझा प्रवास धनकवडीचा आहे. धनकवडीचं नाव पूर्वी तसं खराब खूप होतं. नंतर हळू-हळू आम्ही सगळ्यांनी तसं ठरवलं, की आता ह्याच्यातनं कुठेतरी बदल घडला पाहिजे. मग आमची सुरुवात लोकांपासून करण्यापेक्षा आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. मग सामाजिकची ओढ, संघटनेचं रूपांतर, सामाजिक काम चालू. नंतर ह्याला काम करता आध्यात्मिक पण काम चालू झालं. आमचे मोठे बंधू आहेत मारुती नगिने, त्यांच्यासोबत पहिली वारी चालू केली मी 2023ला. खूप आनंद वाटला. आल्या-आल्या माऊली जनार्दन जंगले महाराज जे आहेत अभप, त्यांचं दर्शन घेतलं. त्यांच्या हस्ते मी गळ्यात तुळशीची माळ घातली. त्यावेळेसपासून मी माळकरी झालो. नंतर पुढचा प्रवास मग चालू झाला, की आता आपल्या भागाला आपण अजून काहीतरी केलंच पाहिजे. मग मंडळं जोडत गेलो. आता आपल्या धनकवडीमध्ये एकत्रित सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक म्हणून हे खूप मोठं महाराष्ट्रात असं देशात असं नाव आहे. त्याचा मी एक भाग आहे. त्याचाही खूप आनंद आहे. ह्याच्यामध्ये 9 मंडळं एकत्रित त्या 9 मंडळाच्या गणेश मूर्त्या त्या एकाच ट्रॉलीवर असतात आणि सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते हे एकत्रितपणे, की जे की पहिला पूर्वी असं असायचं, की हा मंडळाचा कार्यकर्ता दिसला की त्याच्याकडे रागाने बघ, तो मंडळाचा दिसला की त्याच्याकडे रागाने बघ. हा द्वेष किंवा काही मतभेद किंवा काही अडचणी ह्या सगळ्या बाजूला ठेवून एकत्रितपणे गणेश उत्सवाचा मुख्य कारण काय आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला किंवा आपल्या मंडळाला काय करायचं असेल ते डेव्हलपमेंट आणि कार्यकर्त्याची याची जाण व्हायला लागली. त्याच्यानंतर व्यसनमुक्त आणि गुन्हेगारी मुक्ताचा जो जसा विषय निघाला, की श्री दत्तगुरू योग संप्रदाय निर्गुण मठ त्या अंतर्गत माझं काम चालतं. मी फक्त तिथं जायचो, पण माझंही कार्य आमच्या गुरूंना आवडलं. नंतर मठाचं रूपांतर हे ट्रस्टमध्ये केलं आम्ही आणि त्या ट्रस्टचा मी सचिव म्हणून आत्ता मी काम करतो. आणि कित्येक फॅमिली अशा होत्या, की गुन्हेगारीतही होत्या आणि व्यसनातही अडकल्या होत्या. म्हणजे मला असं माहीत नव्हतं, की भगवंताची साथ लागली, की त्या ह्या अडचणी
लगेचच मिटतात. त्याला फक्त स्वतःच्या मनाची 1% तयारी लागते. 99% हे स्वतःचेच असतात. नाही भगवंत देत असतो. पण तो 1% जर तुम्ही नाही दिला, तर भगवंत तुम्हाला ते 99% पण देत नाही. स्वतःने 1% दिलेला माणूस हे माझ्यासमोर उदाहरणासहित आहे आणि ती जोड धरून आज एकाचं, दुसरं, तिसरं असे 40-50 फॅमिल्या व्यवस्थित झाल्या. मग संकल्प केला, की आपल्या इथं तर अशा खूप मोठ्या अडचणी आहेत. म्हणजे मुलांच्या बाबतीतल्या किंवा कुटुंबाच्या बाबतीतल्या. त्यांना कामावर पण अडचणी आहेत, काम चांगलं करताना पण अडचणी आहेत, काही नाही केलं तरी अडचणी आहेत. म्हणजे चालता बोलताही त्रास व्हायचा किंवा व्यसनाधीनतामध्ये अडकलेला किंवा मोकळा असल्यामुळे गुन्हेगारीमध्ये पण अडकलेला. अशा भरपूर अडचणी मुलांच्या समोर यायच्या. कारण बेरोजगारी पण मोठा प्रश्न आहे आमच्या इथला. त्यानिमित्ताने मी मठावर संकल्प केला, की आपलं धनकवडी गाव हे व्यसनमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त व्हावं. मग संकल्प आपला नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला मी संकल्प घेतला, की 1008 कुटुंब एकाच वेळी एकाच ठिकाणी 108 हवनकुंड असा दत्तयाग करायचा आणि त्या ठिकाणी त्या प्रत्येकांना बोलवायचं. त्यांच्या कुटुंबांना बोलवायचं, त्या मुलांना बोलवायचं, आपल्यातल्या सगळ्या मुलांना बोलवायचं, सगळ्या मुलांच्या कुटुंबांना बोलवायचं आणि एकत्रित संकल्प घ्यायचा. मग तो संकल्प मी ठामपणे बॅनरवर मांडला होता. मी बॅनरवर जसं मी हेडलाईन टाकली होती, व्यसनमुक्त धनकवडी आणि गुन्हेगारमुक्त धनकवडी. मला खूप जणांनी विचारलं, "अरे, हे कसं काय टाकलं?" नाही का. हे असं कोण टाकूच शकत नाही. अरे म्हटलं, "ते मी नाही टाकलेलं. हा महाराजांचाच आदेश आहे. त्यांनी मला सांगितलंय, ते माझ्याकडनं करून घेतात." कित्येक म्हणले, "अरे, 1008 कुटुंब जमतील का?" नाही का. हे आकडा दिसायला माझ्यासाठी खूप मोठा होता. पण ते काम करता-करताही असं मला काहीच जाणवलं नाही. ज्या दिवशी ग्राउंडवर पोहोचलो, त्या दिवशी सगळं पूर्णपणे भरलेलं होतं. त्याला त्रासही भरपूर झाला आणि ते सुरळीतपणे, व्यवस्थितपणे पारही पडलं. आणि त्याच्यातनं रिझल्ट जर म्हणताल तर 167 कुटुंबांचा हा लेखाजोखासहित समाधानपूरक आणि संकल्पाचा म्हणजे निर्धार हा पूर्ण केल्याचा त्यांच्याकडनं भेटलेला आढावा आहे, की त्यांनी मुक्तपासून बाजूला गेले, गुन्हेगारी मुक्तपासून बाजूला गेले किंवा अडी-अडचणी जे काय असतील त्या सोडवण्यासाठी मठाला जॉईन झाले. म्हणजे आमचा संकल्प एक निर्विघ्नपणे, आनंदात, भक्तिमय वातावरणात, दत्त महाराजांच्या आशीर्वादाने खूप चांगल्या पद्धतीत पार पडला. बरोबर आहे. तुम्ही व्यसनमुक्तीसाठी खूप मोठं काम केलं. त्यामुळे बराच मोठा समाजामध्ये आणि कितीतरी कुटुंबामध्ये खरं ते एक एक कुटुंब जरी सुधारलं तरी तिचा अख्ख्या शेजार-पाजारची बारीकी सगळ्यांनाही फायदा होतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यातून फायदा जे ते फायदा झाला. मला नवल या गोष्टीचं वाटलं, की खरं तर माणसं स्वतःच्या घरातल्या लोकांसाठी एखादी गोष्ट देत नाहीत. तुम्ही जर स्वतःच्या घरातली गाडी विकून समाजासाठी ॲम्ब्युलन्स जे ते ॲम्ब्युलन्स जे आहे ते दिली. खरं तर एखाद्या माणसांनी जर प्रश्न केला, की मतदान का करावं आणि कुणाला करावं? मला वाटतं यापेक्षा मोठं उदाहरण कुठलं नसेल, की कुणाला मतदान करावं. जी माणसं समाजाचा विचार करतात, समाजासाठी झटतात, त्यांना आपण संधी जी आहे ती संधी जनतेनं देणं गरजेचं आहे. कारण अजून एक तुम्हाला मी सांगेन, मी आता तुमच्या घरी आलो होतो मध्यंतरी. तर खूप छोटं घर आहे तुमचं अजूनही, की अजूनही त्याच्यावरती तुम्ही काही आम्ही मोठमोठ्या नगरसेवकांची घरं बघतो, तर अवाढव्य इमारती असतात. तुम्हालाही वाटलं नाही कधी आपलं घर पण एवढं मोठं करावं किंवा काय? वाटतं ना, पण मी कधी समाजसेवा करताना कधी आर्थिक पद्धतीचा विचार कधी केला नाही. आणि तुम्ही आता बघितलं असेल माझं घर कसं आहे, काय कसं आहे. म्हणजे पूर्वीपासून ते घर आहे असंच आहे आणि त्यात डेव्हलपमेंट असं तसं काही नाही आहे. हां, त्यात रिनोव्हेशन वगैरे केलं आहे. आमचं एकत्रित कुटुंब आहे. आम्हाला आनंद वाटतो त्याच्यामध्येच आणि डेव्हलपमेंट करायची गरज वाटते. पण कुठेतरी माझं ध्येय खूप मोठं आहे. म्हणजे हे अचिव्हमेंट ज्याच्याकडे खरं पैसे नसतात ना, ह्या अचिव्हमेंटला खूप मोठा संघर्ष असतो आणि त्या संघर्षाला कुठलं तरी सॅक्रिफाईस करावं लागतं. एक तर काम तर कामच कर, नाहीतर पैसा तर पैसाच कमव. मग त्याच्यामध्ये मी काम तर कामच निवडलंय. मग समाजाचं काम करायचं, लोकांच्या अडी-अडचणी जाणून घ्यायचं, मग त्या कोणत्याही लेव्हलला असून त्या सोडवायचा 100 आणि 101% प्रयत्न करायचा. हे मी क्षेत्र निवडलं. त्यामुळं पैसा हा बाजूला ठेवला. पैशाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला थेट विचारतो, की आता काय आहे, तुम्ही म्हटलात, की तुम्हाला फक्त जे पैसे येतात त्यातनं जनतेचं काम करायचंय. तुम्ही ना गाडी, बंगला, बाकीच्या कुठल्याही गोष्टीवरती अजिबात काही महत्त्व दिलेलं नाहीये. पण तुमच्या जी काही बाकीची लोकं आहेत, की जे मी आता आजूबाजूला बघतोय वातावरण. सध्या पुण्यामध्ये नगरसेवक पदासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय. आकर्षक कार्यक्रम घेतले जात आहेत. लोकांना वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन, आमिष देऊन आपल्याकडे जे ते आपल्याकडे ओढलं जातंय. ही सगळी जर गोष्टी पाहिल्या तर मला वाटतं की आजची निवडणूक ही पैशाच्या लाईनवरती जी आहे, त्या लाईनवरती लढली जाते. खरं तर पैसा असणाऱ्यांची जी ही निवडणूक आहे,
ती जनतेसाठी किती घातक ठरू शकते? नाही, जनतेसाठी असं घातक असं काही ठरू शकत नाही. जनतेसुज्ञ आहे. हम्म. पैसे खर्च करणारा काय दाखवतोय, काय आमिष दाखवतोय, हे त्यांना चांगल्या पद्धतीत माहिती आहे. हम्म. आणि मुळात जो लोकांचे कामं करतो, कार्य करत असतो, त्याला ह्या कुठल्या व्यक्तीचं असं पैशाच्या जोरावर जर निवडणूक लढवत असेल, लोकं त्यांना त्यांची जागा दाखवून देतात. आजच्या परिस्थितीमध्ये जनतेचा सेवक हा जनतेच्या अडचणी सोडवू शकतो. एखादा साहेब, दादा, बाबा, महाराज हे असले लोकं हे तात्पुरत्या क्षणिक वादळ वाऱ्यासारखी येतात आणि कधी निघून पण जातात. आजची निवडणूक म्हणजे आणि ह्याच्या आधीची ह्या मी पहिल्यापासून निवडणूक बघतो. मी निवडणूक लढवण्यासाठी कधीच क्लेम केला नाही. म्हणजे मी जसं मला कळतंय लोकांच्या अडी-अडचणी सोडवायच्या आहेत तर कशा पद्धतीत काम करायचं हे मी पहिलं शिकत गेलो त्याचा अनुभव दांडगा घेतला. लोकांच्या अडचणी आत्ता जर सांगितलं तर मी कितव्या मिनिटाला अडचण सोडवतो हे पूर्ण जनतेने बघितले. अख्ख्या धनकवडीकरांना माझं माहिती आहे. आज तुम्ही अख्ख्या धनकवडीत माझ्या नावाचे कुठंच कामाचे फ्लेक्स दिसणार नाही, नावाचे फ्लेक्स दिसणार नाही. पण तुम्ही जर विचारलं ना, अरे तुमच्या अडचणीला कोण धावून येतं किंवा तुमच्या अडचणी कोण सोडवतं, मूलभूत सुविधा ज्या काही असतील निर्माण झाल्या असतील, तर तिथं तुम्हाला फक्त मग एकच नाव निघणार, विजय विठ्ठलराव क्षीरसागर. ह्या माणसाला फक्त WhatsAppला पाठवा तक्रार, हा सोडून मोकळा झालेला असतो. अशा पद्धतीत माझं नाव आहे. आणि आजची इलेक्शन हे पैशाच्या जोरावर राहिलेलं नाही आहे. पैसे म्हणजे इलेक्शन पैशाच्या जोरावर जरी नसली राहिली, तर पुढचा माणूस काय करतो, की पैसा खर्चच करत राहतो. कारण त्याला फक्त नेम प्लेट लावायची असते, की नगरसेवक अमुक, अमुक, अमुक. पण मला ती इलेक्शन ही नगरसेवक पदासाठी नाही लावायची, तर मला लोकसेवेसाठी लावायची. त्यांच्या मूलभूत हक्कासाठी लढाईसाठी लावायची. आणि अस्तित्वामध्ये लोकांनी निवडलेला चेहरा हा विजय क्षीरसागर आहे. आणि त्याच्यामधनंच त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या भक्कम साथीनेच हे मी आजची निवडणूक लढवतोय. कित्येक पैसा पाण्यासारखा खर्च करणारे तुम्ही आज आमच्या प्रभागात नेते बघत असाल. पण त्याला केराची टोपली दाखवणारी जनता पण माझ्यासोबत आहे. आजच्या पद्धतीत मी जे इलेक्शन लढवतोय, मला साथ देणारं कोण आहे? हे सगळेजण विचार करतात. म्हणजे प्रश्नचिन्ह पडलाय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ह्याला तिकीट भेटलं. हाच पहिला त्या विरोधकांना शॉक आहे. कारण हा कुठेतरी अपक्ष लढवणार किंवा पतित पावन संघटनेच्या नावावर इलेक्शन लढवल किंवा अपक्ष लढवून हा शांत बसेल. पण माझी जनतेप्रती काम करण्याची निष्ठा, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी काम करणारी तळमळ आणि माझी कामाची पद्धत आमच्या सगळ्या पद्धतीत लोकांनी बघितलं. आणि हा कौल जनतेनेच दिल्यामुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला ही संधी दिली. केवळ तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला ही संधी दिली. आणि मी हे लोकांचे प्रश्न हे लगेचच सोडू शकतो. मूलभूत हक्क ह्या स्थानिक लेवलला हे जे पाहिलं जातं ते मूलभूत हक्कावरच ही लढाई असते. लोकांनी ठरवलेले पैशावाल्यांना त्यांना घाटाचा रस्ता दाखवायचा आणि काम करणाऱ्याला नगरसेवक पदाचं टोप घालायचं. बरोबर आहे. पैशाच्या लाईनपेक्षा विकासाच्या लाईनवरती निवडणूक लढवण्याचं जे तुमचं स्वप्न आहे नक्कीच पूर्ण होईल. जनता सगळी पाहते आणि अगदी खूप चांगली चर्चा झाली. मला खूप बरं वाटलं म्हणजे की सर्वसामान्य कुटुंबातून अगदी गोरगरीब जनतेचे प्रश्न ज्यांना स्वतःनं जवळून बघितलेत, ज्यांना अनुभवलेत की गरिबी काय असते, दुःख काय असतं, ती व्यक्ती आज दुःख सोडवण्यासाठी जनतेमध्ये उतरतीये. निवडणुकी आपण पॉडकास्टच्या अंतिम टप्प्यात आहे. शेवटचा प्रश्न माझा तुम्हाला असेल की निवडणूक जी आहे ती तोंडावरती आहे आणि लोक आता सगळी पाहतायत, तर या जनतेला आवाहन करायचं असेल तर या निवडणुकीच्या मध्ये काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 37 ड गट. माझं नाव विजय विठ्ठलराव क्षीरसागर. जनतेला मी एकच सांगेल, तुम्ही उमेदवाराची प्रोफाईल बघा, उमेदवाराचं काम बघा, उमेदवार नक्की कशासाठी उभा राहतोय, उमेदवार नक्की तुमचं आता नगरसेवकाची इलेक्शन म्हणलं तर काय समोर येतं? नळ. न म्हणजे नळाचा नळ, ग म्हणजे गटार ड्रेनेज नाही का, वाहिन्या, र म्हणजे रस्ते. हे अशा पद्धतीतल्या ह्या नगरसेवकाच्या निवडणूक आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे लोकांनी खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बंगल्यातली लोक आज तुमच्या गटार साफ करायला येतील का? तुमच्या रस्त्यातले खड्डे बुजवायला येतील का? तुमच्या नळाचं पाणी येत नाही तर तो पहाटे 5 वाजता, 4 वाजता, 3 वाजता फोन उचलेल का? अडीअडचणीला धावून जाणाऱ्या
धावून जाणारा समाजसेवकच हा नगरसेवक पदाचा दावेदार राहणार आहे. आणि जनता ही शून्यच आहे. त्यांनी जनतेने विचार केला आहे. आजची इलेक्शन पाहता हे लोक पैशाचे आमिष दाखवतील. लोकांच्या अडीअडचणी, मूलभूत हक्क जे काही अडचणी उद्भवतात आहेत, या लोकांच्या अडचणी कोण सोडवणार आहे? आज पैशाचे पाऊस करणारे पण लोक येत आहेत. बाहेरचे उमेदवारही या ठिकाणी बरोबर. स्थानिक उमेदवार असा कोण नाही आहे. स्थानिक उमेदवार कोण आहे आणि लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा माणूस कोण आहे? आजपर्यंत मी अहोरात्र लोकांसोबत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळ दिला, 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध राहिलो. ह्या कसोटीला मी जर खरंच सिद्ध झालो असेल, तर लोकांनी मला भरभरून मतदान करावं आणि भूलथापाला कुठल्याही बळी पडू नये. पैशाच्या लोभाला कुठेही थारा देऊ नये. कारण ही निवडणूक ही लोकशाही पद्धतीची आहे. लोकं पैशाच्या आमिषाने मतं विकत घेतात. तर त्यांना जागा आज लोकशाही पद्धतीने त्यांना दाखवून द्यावी आणि आजच्या घडीला लोकांना जे अभिप्रेत आहे, की लोकांच्या अडचणी एका फोनवर झाल्या पाहिजेत, त्यांच्या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी मी अहोरात्र काम करत आलोय आणि इथनं पुढेही काम करत राहील. तर हा पूर्णतः विश्वास जर तुम्हाला असेल, तर मला कधीही तुम्ही मला हाक द्या आणि मला तुम्ही मतदान करून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपूर्ण पॅनलला बहुमताने विजयी करून द्यावं. नक्कीच तुम्ही खूप चांगली लोकसेवकासाठी जी ती लढाई लढताय. खरं तर आज आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 37 मधून विजय क्षीरसागर सर. मला खूप समाधान वाटलं ही मुलाखत घेतल्यानंतर, कारण सर्वसामान्य माणसं, ज्या माणसानं स्वतःची गाडी विकून समाजाच्या ॲम्ब्युलन्सचा विचार केला, स्वतःकडे जेवढा पैसा आला तो समाजासाठी खर्च केला, असा माणूस खरं तर या पदाची स्वप्न पाहत असेल, तर नक्कीच त्या पदावरती गेल्यानंतर अनेक लोकांचे अश्रू दूर होतील असं आम्ही विश्वासानं सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला तुमचा प्रवास उलगडून सांगितला. धन्यवाद. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन विषय घेऊन याच चॅनेलवरती, याच राजकीय चर्चेमध्ये. तोपर्यंत आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.